कुठे आहे? काहीच्या काही मंदासारखे प्रश्न विचारतात. मी कुठे म्हणजे काय? फेसबुकवर. कोणाचा आहे? चायला पिन्या. चायला काहीच्या काही फालतू में. ओ सेक्सी गर्ल. सॉरी डिअर, बिन्याचा मेसेज होता. सांग. अरे सांग काय म्हणते? सांगितलं ना, सगळ्या अंगाला कुठून कुठून झिंजिण्या येतील कळणार नाहीत. सॉरी डिअर, नॉनव्हेज होता. परत बिन्या. चायला याला आहे ना फोनच करायला पाहिजे. ए विन्या, ऐक. इकडं बघ. हे जे काय फालतू मेसेजेस तू पाठवतोयस ना, ते सगळे लहानपणीच ऐकलेले आहेत, कळले का? नाही. ए बाबा, ऐक इकडं ऐक. तुझं त्या सानिकाचं तुझं जे काय चाललेलं आहे ना, त्याच्याबद्दल आमचा काही प्रॉब्लेमच नाहीये. ऐक इकडं. पण ऐक. सगळे पोरं तुझं ऐकतात ना, याचा अर्थ तू फार चांगल्या स्वभावाचा आहेस असा नाही. तर ते जे सगळे काय ऐकतात ना, ते त्या सानिकामुळे. आणि ऐक. तिची सानिका आहे ना, ती फार दिव्य आहे आणि आम्ही सगळे तिच्यावर फिदा आहोत म्हणून नाही. नाही. तिचं आणि तुझं ब्रेकअप झाल्यानंतर तिने आमचं जगणं हराम करू नये म्हणून. आलं का लक्षात तुझ्या? आता कसा लाईनवर आलास? आता कसा सॉरी म्हणतोस? आधी नाही कळलंय. आणि ऐक. जीन्सवर बुचडा बांधणारी काकू आहे तुझी सानिका, एवढं लक्षात ठेव. काकू, कळलं ना तुला? आणि संगीत हे माझं पॅशन आहे असं म्हणून जिथे चान्स मिळेल तिथे जी सुरू करते ना, त्याला सगळे वचकून असतात, बाकी काही नाहीये. ठेव फोन आता. सेक्सी गर्ल, तुझं काय चाललंय? शिट, गेली ऑफलाईन. बाबा, इकडे गुंड्या भाऊ, होऊ दे खर्च. कसं वाटलं फेसबुक वरचं बॅनर? अरे पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर मात करून बुलेट घेतलीत भाऊ, 1,00,000-1.5 लाखाची, म्हणून कौतुक केलं. पेट्रोलचा नाही तोटा, गुंड्या भाऊ आहे मोठा. अरे मी वाटच बघत होतो तुझ्या फोनची. गुंड्या, 1.5 तासात 347 लाईक्स. आजी आजोबा काय गेलेत आत्याकडे, मग तिथे 8 दिवस राहून ते जातील काकाकडे. तुझं सांग रे गुंड्या, तू काय पुढच्या वर्षी नगरसेवक. 4 व्हीलर घ्यायचं काय सांगतोस? उद्या मर्सिडीज जरी घेतली ना, तरी त्याच्यातून खताच्या बॅगाच नेणार तुझा बाप. तू कधी आलीस? त्यापेक्षा असं विचार ना, मुक्ता, तू का आलीस? तू परत सुरू होणार आहेस का आता? दार उघडं होतं घराचं, आले आत. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आय एम सॉरी. इट्स ओके. सगळ्या जगाचा पसारा आपल्या आसपास घ्यायचा मक्ता घेतलायस का तू? नाही ग म्हणायचं आणि हवं तेच करायचं. बरं अंद्या, जेवायचं काय केलंस रे? अंद्या, भूताना नाही तर तुला बोलतेय मी. मारो फोन कुठं? मारो फोन. तू आवरत जाऊ नकोस बरं, माझ्या वस्तू सापडत नाहीत मग. अरे लोकांना पसाऱ्यातून वस्तू सापडत नाही, मला आवरल्यानंतर सापडत नाहीत. खुश. हॅलो, हे मॉम. आई म्हणलं असतं काय जीभ झडणार आहे का तुझी? केला ना कट तिने फोन. अरे किती हा हट्ट. को तिने करत होतो. अरे गेल्या 6 महिन्यांपासून ती US ला राहते. तिथे तिला सगळे मॉमच म्हणणार आहेत. आणि तू आई म्हणलं तर काही फरक नाही पडणार आहे. गेल्या 6 महिन्यांपासून ती हेच करते. आणि तू?
अच्छा, मुन्नाला बोललास? फोन झाला आमचा. तोही त्यानेच केला असणार. पण मी केला काय किंवा त्याने केला काय, काय फरक पडतो? नेहमी आम्हीच फोन करतो. हम्म. ये अरे काय करतात यार हे लोक? मिस कॉल कोण देत आहे बाबा? हा कोणाचा नंबर आहे? हॅलो, कोण बोलतंय? हे बघा मॅडम, फोन जरी मी केलेला असला ना तरी या नंबरवरनं मिस कॉल आला होता माझ्या नंबरवरती. हो मॅडम, नाव काय म्हणालात तुमचं? एक मिनिट. अहो, तुम्ही काही म्हणाला नसलात तरी मी कशाला अननोन नंबरवर फ्लर्ट करेन? माइंड युअर लँग्वेज. हा, हॅलो. कोण कोण फोन करत? विन्या, तू चक्क दारू पिलास? तुझा ब्रेकअप नाही झाला ना? प्लीज सानिकाशी ब्रेकअप करू नकोस. पाहिजे तर सगळे सामूहिक सत्यनारायण घालू आम्ही त्यासाठी. काय यार हे? हॅलो. हा, हे मिनी द बॅड गर्ल. हॅलो. अरे फोन केलात तर बोला ना मग. फोनवर मौन व्रताचे कसले प्रयोग करतायत? इकडून पण मीच बोलतोय. आणि काय ना की माझं नाव पण ठेवलंय माझ्या आईवडिलांनी, तसं तुमचं ठेवलं नाही का? ओ, मगाशी ज्यांनी माझा विनयभंग केला त्याच तुम्ही काय? अरे अश्लील शब्द वापरून बोलणं म्हणजे विनयभंग होत नाही का? अरे तितके अश्लील नाहीत म्हणजे काय? अहो, काडीने खाल्ला काय आणि चमच्याने खाल्ला काय, अर्थ तोच होतो ना. एक मिनिट. विनयभंग फक्त मुलींचाच होतो, मुलांचा होत नाही का? नाही, तुम्ही चुकीचा नंबर लावलात याबद्दल मी बोललोच नाहीये. त्यानंतर तुम्ही जो मला कॉल केलात ना आणि तुम्ही जे आडेल तट्टू सारखं माझं म्हणणं ऐकून न घेता बोलत राहिलात ना, तो राग बोलतोय हा. बरं सांगा परत का फोन केलात? का परत माझा विनयभंग करण्याचा विचार आहे का? कळलीये ना तुम्हाला तुमची चूक? मग म्हणा ना एकदाच सॉरी. थँक्यू व्हेरी मच. आमचे समस्त पूर्वज आणि संपूर्ण भारतीय जनता तुमची प्रचंड आभारी आहे. नाही काय आहे, मोठमोठ्या चुका करून देशाची वाट लावणारे राजकारणी जिथं सॉरी म्हणत नाहीत तिथं तुम्ही एवढ्याशा चुकीबद्दल सॉरी म्हणालात ना, म्हणून जरा गदगदून आलो मला. आणि काय त्याचे आभार न मानायला मी काय विरोधी पक्षाचा नेता आहे का? आणि प्लीज मला तुम्ही वगैरे म्हणू नका. मी एक कॉलेज स्टुडंट आहे. आनंद. काय सांगतेस? तू पण कॉलेज स्टुडंट आहेस? नाव काय म्हणालीस? आणि एक लक्षात घ्या, नाव काय म्हणालीस याचा अर्थ तू आधी मला नाव सांगितलंस असा होत नाही. तर ती एक बोलण्याची पद्धत असते. हा, नाही तू मगाशी याच गोष्टीवर चिडून माझा विनयभंग केलास ना, म्हणून सांगितलं. अच्छा, इथेच आपल्या शहरात का? कुठलं कॉलेज? ओ, आणि नाव? जान्हवी. जान्हवी काय? जान्हवी शिलेदार. ओके. अगं ऐक ना, तू फेसबुकवर आहेस ना? कमाल करतेस. हो, कर ना जॉईन. हा, मी पण आहे, आनंद भटावडेकर या नावाने. म्हणजे तेच माझं खरं नाव आहे. हो, टाक ना मग मला फ्रेंड रिक्वेस्ट. एक मिनिट, हा माझ्याकडे कोणीतरी आलंय, नंतर बोलू. होय, घाबरलो मी. अंध्या गेल्या 10 मिनिटापासून बेल वाजवते मी. 1 मिनिट झाला. म्हणजे 1 मिनिटापासून ऐकत होतास तर तू? इकडे बघ, लायकाचं नवीन घर. अय्या, हे बघ,
काय हे बघू. हो रे, एवढ्या मोठ्या घरात राहणार ती? का तुला काही प्रॉब्लेम? छे छे, ते काय ना, लायका माझ्या आत्याकडच्या कुत्रीचं नाव आहे, म्हणून जरा विचित्रच वाटलं मला. ही माझी फेसबुक फ्रेंड आहे, कुणी कुत्री वित्री नाहीये, कळलं? तू भेटलायस तिला कधी? ती अमेरिकेत राहते माहिती. ए बघू बघू कशी दिसते ती. ई, हा अर्धा रिकामा ग्लास म्हणजे लायका. हीच तर तिची खासियत आहे मुक्ता, आजपर्यंत तिला कोणीच पाहिलेलं नाहीये. वाव. अंद्या, तू परत पसारा केलास? आई शपथ, आईने तुझ्यासाठी आळूचं फतफद पाठवलंय. काय पाठवलंय? आळूचं फतफद. अगं पण ऍक्च्युली मी पिझ्झा खाल्लाय आत्ताच. इथे? नाही, 15 मिनिटांपूर्वीच खाऊन आलो. तू ठेव ना फ्रीज मध्ये, मला लागलं की खाईन मी. हो खरंच. फ्रीज मध्ये ठेवतेस ना? जान्हवी मॅडम बोल्या, वाटलंच होतं तुमचा फोन असेल म्हणून. 12वीला 3 वेळा फेल झालो. मग काय, मग त्यांनाच दया आहे, केलं 4थ्या वेळेस पास. नेहमी आवाज. अच्छा अच्छा, तुझी आईच म्युझिक टीचर आहे. बरं बरं बरं. आपण भेटूयात. आपण भेटायचं. आपण भेटायला पाहिजे ना. हा खरंच खरंच आपण भेटणार. फ्रायडेला नक्की. ऐक ना ऐक ना ऐक ना, सॅटरडेला होऊ शकतं का? हा मग सॅटरडेला नक्की. कॉफी, ऐक ना ऐक ना ऐक ना, कॉफी शॉप मध्ये नको. ऍक्च्युली काय ना की मला थोडं तुला एकांतातच भेटायचं होतं. हा हा हा,
जे कॉफी शॉप आहे ना तुमच्या कॉलेजच्या पाठीमागे, त्याच्या साईडला एक बाग आहे. हा तिथेच एक्झॅक्टली. मग ह्या सॅटरडेला बरोबर 5 वाजता नक्की. फायनली आपण भेटतोय. बाय. थँक्यू. Shit. हा एक 5 मिनिटात निघालो. हो हो हो. एक हा निघालो जस्ट. बाय बाय. यावेळेस अरे काय हे, किती हा वेळ? तू अचानक कशी काय? अरे पाहतोस काय भूत बघितल्यासारखं? जा आधी पाणी घेऊन ये प्यायला. आधी टॉवेलने तोंड पुसते आणि मग हातपाय तोंड धुते. अरे माठ्या उचल ना फोन. तो असाच टाइमपास फोन आहे. तुला टॉवेल हवाय ना? थँक्स. आमचे पप्पा द डॅड पंचायत समितीवर निवडून आलेत. त्याचीच मिरवणूक. मी जाम बोर झाले. मुन्नाला म्हणलं मी घरी जाते. तो म्हणला की अंध्यापलीकडेच राहतो. आधी फ्रेश हो, मग तो सोडेल तुला घरी. चायला ह्या कुंड्याच्या. काय म्हणालास? काही नाही, असंच. वा 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 मिस्टर आनंद भटावडेकर. हे काय नवीन? घर इतकं चकाचक, पसारा जागच्या जागी, तोही माझ्याशिवाय. आणि तूही एवढ्या बऱ्या कपड्यात. स्प्रीचा सुगंध. ऍक्च्युली गडबड अशी नाहीये, पण मला एका ठिकाणी भेटायला जायचं थोडस. तर अरे मलाही पळायचंच आहे, पण तोंड धुऊ देशील की नाही? हो, पण मग जरा आवर ना लवकर. टॉवेलने त्याचं बरंच निघालंय. बरं ते जाऊ दे. आईला तुझ्यासाठी काय करायला सांगू उद्या? चिकन की फिश? फोन करून सांगतो ना मी लवकर. अरे हो, पण फोन कशाला? आता अगं, आवर ना लवकर. आवर ना लवकर. आय एम सॉरी. मला असं नव्हतं म्हणायचं. काय झालंय? सांगतो, पण तू शांत डोक्याने ऐकून घेणार आहेस का? ऐकून घेणार असशील तर सांगतो. तू बस इकडे बस. जान्हवी नावाची माझी मैत्रीण आहे. म्हणजे आम्ही फक्त फोनवर बोललेलो आहेत. आजपर्यंत कधी भेट नाही झाली. बऱ्याच दिवसापासून तुला सांगेन असं म्हटलं सगळं झाल्यानंतर सांगूया. आज ती आणि मी भेटणार होतो आणि अचानक तू उगवलीस, म्हणून मग ही सगळी चिडचिड वगैरे झाली. दॅट्स इट. बाकी काहीही नाहीये. माझं तिच्यावर प्रेम आहे हे मी आज तिला सांगणार होतो. मुक्ता, खरंच तुझं तिच्यावर प्रेम आहे? ऑफकोर्स. आणि म्हणून तर आज आम्ही 5 वाजता भेटणार होतो. बरं, ती नाही आली तर? नाही कशी येणार? येणार ती. नाही आली ती तर? अगं कमाल करतेस तू. आता माझं जस्ट बोलणं एक मिनिट. तिला फोनच लावतो ना मी. जस्ट थोड्या वेळापूर्वीच बोललोय आम्ही. 1 सेकंड. नाही कशी येणार? येईल ना. पिकअप द फोन. जान्हवी, उचल. अंद्या, जान्हवी शिलेदार नावाची कोणी व्यक्तीच अस्तित्वात नाहीये रे. मग ती कशी येणार? तुला जो गाण्याचा आवाज यायचा ना आसपास, तो याचमुळे. आधी वाटलं तुझी गंमत करावी म्हणून, पण बोलण्याने वेगळंच वळण घेतलं.
न्यू फेसबुक अकाउंट ओपन करायला किती वेळ लागतो? लाखो किलोमीटर लांब असलेली लायका काळी की गोरी ही तू कधी पाहिलेलीही नाहीयेस. ऍक्च्युली ती मुलगी खरोखरच अस्तित्वात आहे की नाही हेही तुला माहित नाहीये. दूरच्या ऑनलाईन माणसांशी बोलायला तुझ्याकडे वेळ आहे, पण समोरची, जवळची, सोबतची जिवंत मुक्त तुला कधी दिसलीच नाही. मी किती इरिटेट करते हे तू मलाच सांगतोस, आणि आताही न पाहिलेल्या, वास्तवात नसलेल्या जान्हवी शिलेदारसाठी तू जिवंत मुक्ताला सोडायला निघालास. स्पष्टीकरण नकोय. तुझ्या टेक्निकल फ्रेंडसाठी तू 1000 वेळा तुझी मतं बदललीयस. अरे, तुझी आई काही दिवसांसाठी US ला दादाकडे राहायला गेली. तो राग डोक्यात ठेवून तू तिला मॉम म्हणतोस. तुला पक्क माहितीये तुझी आई आई म्हणल्याशिवाय तुझ्याशी बोलणार नाहीये, तरी सुद्धा खरं तर अंद्या, लांबची माणसं जोडण्याच्या नादात जवळची माणसं कधी हरवली तुझं तुलाच कळलं नाही. येते मी. लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ. आज हॅलो आई. आय एम सॉरी आई. आय एम रिअली सॉरी. तू येतेस ना इकडे? लवकर ये आई, लवकर ये. बाय. आय एम सॉरी मुक्ता. आय एम रिअली सॉरी. चुकलो. आय एम रिअली सॉरी मुक्ता. आय एम रिअली सॉरी. वेलकम बॅक अंद्या.